नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. सागा क्रिएशन्स हे जीवन कौशल्य विकसित करण्याचे कार्यक्रमांची निर्मिती करते. आजच्या भागामध्ये आज आपण एका नाट्यकर्मी मैत्रिणीला भेटणार आहोत. ती टायनी टेल्स या ट्रॅव्हलिंग थिएटरची को फाउंडर आणि प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. टायनी टेल्स हे विविध प्रयोग करणारी एक नाट्यसंस्था आहे आणि या नाट्यसंस्थेमार्फत विविध प्रयोग केले जातात. त्यांचे प्रयोग सध्याचे 2 फार गाजत आहेत. तुझी अवकात काय आणि कडेलोट कडेकोट हे 2 प्रयोग खूप लोकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. तर त्यामध्ये भूमिका करणारी आणि या सगळ्याचं मॅनेजमेंट सांभाळणारी आपली मैत्रीण प्रतीक्षा खासनीस हिचं आपण स्वागत करूया. नमस्कार प्रतीक्षा. हाय प्रतीक्षा, मला तुझी भूमिका, मी दोन्ही तुझी प्रयोग पाहिले. अतिशय लाईव्ह उत्फुल्ल प्रयोग करतेस, उत्फुल्ल अभिनय करतेस आणि त्याच्यासोबत खरं तर तुझ्या प्रयोगांच्या कल्पना आणि संहिता फार वेगळ्या वाटल्या. म्हणूनच आज मला तुला भेटायची खूप इच्छा आहे. म्हणजे खूप इच्छा होती खरं तर पहिल्यापासूनच. पण मला आपण सुरुवातीलाच तुझी ओळख करून घेऊया. तर तुझी फॅमिली बॅकग्राऊंड सांग आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रात येण्याचं तुझं प्रयोजन काय हे आपण आधी ऐकून घेऊया. हॅलो. तर सागा क्रिएशन निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये मला बोलवल्याबद्दल आणि माझा विचार केल्याबद्दल थँक्यू. तर तुम्ही आधी म्हणाला तसं मी प्रतीक्षा, मी कोल्हापूरची आहे. मी 12वी पर्यंतचं माझं सगळं शिक्षण कोल्हापुरात केलं. मी, माझी आई, माझी बहीण अशा आम्ही 3 जणी कोल्हापुरात राहतो. तशी काही आमच्या घरात अशी खूप नाटकाची बॅकग्राऊंड आहे असं नाही, पण लहानपणापासूनच आम्ही सगळेच आईला किंवा आजीला किंवा इव्हन माझे बाबा जे होते तर त्यांना सुद्धा गाणं, नाटक किंवा कलेची आवड होतीच. तर त्यामुळे मी लहान आणि कोल्हापुरात खूप नाटकं व्हायची तेव्हा. आणि मला आठवतंय अंबाबाईच्या देवळामध्ये मी लहान असताना कृष्ण जन्माष्टमीला का काहीतरी खूप वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यांमधून काही कलाकार यायचे आणि ते मला नंतर कळलं की त्या तो एक नाटकाचा प्रकार आहे. पण तेव्हा ते नाटक सादर करायचे ज्याच्यामध्ये कृष्णलीला, रासलीला असायची आणि अख्खं कोल्हापूर जमलेलं असायचं. त्या अंबाबाईच्या देवळात खचाखच गर्दी झालेली असायची. तर तो माझा नाटकाचा पहिला एक्सपिरियन्स होता असं मला म्हणायला आवडेल आणि मला ते खूप आवडायचं. आणि मी दरवर्षी माझ्या आईबाबांकडे हट्ट करायचे की मला तिथे घेऊन चला. तर ते मला खूप आवडायचं. किंवा मग मोरूची मावशी नाटक आलं होतं ते मी तेव्हा पाहिलं होतं. खूप चांगली चांगली नाटकं कोल्हापुरात आली होती ते मी पाहिलं होतं. आणि कुठेतरी ते असेल कदाचित की मला ते आवडत होतं असं असेल. आणि मग नंतर मी 6वीला असताना माझे बाबा वारले आणि मग त्या सगळ्या काळामध्ये हे सगळं पुन्हा घरचं नीट सुरळीत करण्यासाठी काय करावं. तर तिथे शिंदे अकॅडमी नावाची संस्था आहे जे सुनील शिंदे चालवतात. तर मग आई असं म्हणली की तू नाटक कर, तुला आपण या सगळ्यातनं बाहेर पण पडशील. आणि मग म्हणून मग तिने मला प्रोत्साहन दिलं ऍक्च्युली की तू हे सुरू कर. मी तेव्हा अगदीच लहान होते, मला वाटतं 6वीला वगैरे होते मी. तर मग तेव्हा नाटक करत असताना त्याचे दौरे करणं, वेगवेगळ्या नाट्यगृहात जाणं, नाटक करणं हे मला आवडायला लागलं होतं. आणि पण तेव्हा पण मी असं करिअर म्हणून त्याचा अजिबातच विचार केला नव्हता. मला आवडायचं ते. आणि मग 12वी नंतर जेव्हा प्रश्न आला की 12वीला माझं सायन्स होतं त्यामुळे मेडिकल हे असं अनसेड ठरलं होतं की मेडिकलच कदाचित असेल. तर पण हे सगळं करत असताना मी मेडिकलची काहीतरी साईट चेक करत होते आणि तेव्हा अचानक ललित कला केंद्राची साईट तर ती कशी मला माहित नाही का, आय थिंक काही असं नाटक वगैरे मी सर्च केलं असेल, मला नाही माहिती. तर ती साईट आली आणि मला तेव्हा कळलं की ललित कला केंद्र नावाचं काहीतरी कॉलेज आहे जिथे नाटक शिकवलं जातं. मग मी आईला सांगितलं, मग आम्ही त्याचा रिसर्च केला. तर ते असं आहे की ललित कला केंद्रात एका वेळेस 10 जण घेतले जातात एका बॅचमध्ये. तर त्यामुळे मला आणि आईला दोघांनाही वाटत होतं की सिलेक्शन तर 100% होणार नाही, तू देऊन बघ.
तर मी मग परीक्षा दिली आणि माझं सिलेक्शन झालं. आणि मग मी खूप बरीच आईनी पण चर्चा केली. सो माझं झालं की मग आता झालंय सिलेक्शन तर आपण मग करून बघावं. अशा यानं मग मी ललित कला केंद्रात आले आणि मग माझं मग पुढे नाटकाचं हे सुरू झालं. सो असं काही ठरलं नव्हतं की नाटकात यायचंय किंवा नाटक याच क्षेत्रात काम करायचंय, पण ते योगायोगानं जुळून येत गेलं आणि मग आता मी पूर्ण वेळ नाटकात. तू पूर्ण वेळ नाटकच हे करिअर ठरवलेस? हा म्हणजे आता तर म्हणजे सध्या तरी आम्ही टायनी टेल्स थिएटर कंपनीच्या अंडर जे करतो आहोत ते तरी पूर्ण वेळ नाटक आहे. पण मी ऍक्टर म्हणून पण मी सिनेमांमध्ये कामं करते, काही OTT प्लॅटफॉर्मवरच्या सिरीज मध्ये. मला सिनेमा हे खूप माध्यम आवडतं, जसं जितकं नाटक आवडतं तसं सिनेमा. यू आर कम्फर्टेबल? येस येस येस. कारण मला ऍक्टिंग हे सगळ्यात मोठं प्रेम आहे किंवा मला आवडतं ते करायला. सो या दोन नाटक तर अगदीच पूर्ण वेळ आम्ही करतो आणि मग मी हेही करते. आता तू म्हणालीस की मेडिकलला जायचा विचार होता आणि आई दुर्दैवानं वडील नाही आणि आई एकटीच तुमची एक आधारस्तंभ. पण तुला भीती नाही वाटली की नाटकात जावं आणि पूर्णपणे आणि मेडिकल सारखं क्षेत्र सोडून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक स्टेबिलिटी आणणार क्षेत्र सोडून आपण नाटकामध्ये यावं, असं भीती नाही वाटली त्यावेळेला? मी खरं तर जेव्हा विचार केला होता तेव्हा असं काहीच म्हणजे डोक्यातच नव्हतं की काय पद्धतीने काम करायचंय किंवा स्टॅबिलिटी असेल किंवा फायनान्शियल, हे मी विचारच केला नव्हता तेव्हा की पुढे नेमकं काय करायचंय. मला फक्त हे मी आईला पण हे सांगितलं होतं की मला आनंद जास्त नाटक करून मिळेल, मेडिकलमध्ये जाऊन तितका आनंद मिळणार नाही. तर तुम्ही म्हणला तसं खरंच आईनी पण मला खूप सपोर्ट केला या सगळ्या ह्याच्यामध्ये. ती पण उभी राहिली आणि तिला पण तेव्हा अंदाज नव्हता की ह्याचं पुढे काय होणार, कारण असं शिक्षणच कोणी घेतलेलं नव्हतं आमच्या अख्ख्या फॅमिलीत असेल किंवा ओळखीच्या लोकांमध्ये असेल, असं शिक्षण कोणीच घेतलं नव्हतं. त्यामुळे मीच पहिली होते जी काहीतरी एक्सप्लोर करणार होते माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये. तर त्यामुळे आम्हाला अजिबातच याची कल्पना नव्हती की पुढे जाऊन नेमकं काय असणार आहे. मला वाटतं मी जसं शिकायला लागले आणि पुढे काम करायला लागले मग त्यातल्या काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी किंवा जे काही फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल या सगळ्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपोआप समोर येत गेल्या. तेव्हा तसा फारसा विचार नाही केला गेला असं वाटतं. पण आता तू पूर्ण वेळ नाटक करायचं? गुड. या आणि त्याच्यापूर्वी मला असं वाटतं तुझ्या आईचं कौतुक. आणि अगदी 100%. कारण अशा ह्याच्यात आपल्या मुलीला पाठिंबा, त्यातल्या त्यात मुलीला पाठिंबा देणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं कौतुक त्यासाठी. आपण आता टायनी टेल्स कडे वळूया. की टायनी टेल्स ही ट्रॅव्हल थिएटर आहे, ही काय कन्सेप्ट आहे आणि ती मुळात कशी उभी राहिली? तुमची त्याच्या मागची भूमिका काय होती? टायनी टेल्सची सुरुवात खरं तर म्हणजे त्याचं अख्खं क्रेडिट ललित कला केंद्र आणि ह्यालाच जातं. कारण त्याच्या आधी मी ज्या पद्धतीचं नाटक करत होते ते फक्त स्पर्धेसाठी होतं आणि त्या स्पर्धेचे काही ठराविक हे ठरलेले नियम असतात की अशाच पद्धतीचं. तर त्यामुळे मी जे नाटक एक्सप्लोर केलं ते सगळं ललित कला केंद्रामध्ये केलं. ललित कला केंद्रात एक खूप मोठं जग खुलं झालं नाटकासाठीच. आणि नाटकाचा सुद्धा अभ्यास असतो, जसं आपण तुम्ही म्हणलं मेडिकलचा असतो किंवा बाकीचा, तसा कलेचा सुद्धा काहीतरी अभ्यास असतो. हे मला तिथे जाऊन कळालं. म्हणजे मग तिथे आम्ही वेगवेगळ्या देशभरातल्या जगभरातल्या लेखकांनी लिहिलेली नाटकं, त्यांनी केलेली, दिग्दर्शकांनी बसवलेली नाटकं याचा अभ्यास केला, वेगवेगळ्या फॉर्म्सचा अभ्यास केला आणि मग त्यांनी ती कुठल्या काळात लिहिली आहेत, कशा पद्धतीने लिहिली, तेव्हा त्यांच्या देशात किंवा त्यांच्या आजूबाजूला काय घडत होतं म्हणून ते नाटक उभं राहिलं. असं नाटकाचा अभ्यास करत असताना आपोआप इतिहास, तिथला भौगोलिक परिस्थिती, सामाजिक किंवा बोलीभाषा म्हणजे सगळ्याचाच अभ्यास होत गेला. किंवा आम्हाला फिजिक्स हा सुद्धा विषय होता ललित कला केंद्रामध्ये. जसे लाईट्स असतात तर त्यामध्ये काय फिजिक्स आहे, काय पद्धतीने केल्यामुळे आपल्याला, आम्हाला संस्कृत भाषेचा अभ्यास होता, हिंदी भाषेचा अभ्यास होता, तर खूप वेगवेगळ्या भाषांचा सुद्धा अभ्यास होता. तर या सगळ्याचं मिळून काहीतरी ते बनत असतं. फक्त आपण नाटक करतो म्हणजे स्टेजवर उभं राहतो असं होत नाही. तर इतक्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात, ते मला तिथे जाऊन पहिल्यांदा कळालं. आणि हा सगळा अभ्यास सुरू असताना
मी म्हणलं तसं ते आवडत होतच, ते कुठेतरी होतच आतमध्ये की आवडतंय. आणि 3 वर्ष पूर्ण होत असताना असं झालं की आता काय पुढे, आज जेव्हा संपलं तेव्हा आता पुढे काय असा प्रश्न आला. आणि मग असं वाटलं की आपल्याला हे जे आवडतंय आपण एक्सप्लोअर करून बघावं. तेव्हा मला गोष्टरंग बद्दल कळालं. गोष्टरंग ही संस्था क्वेस्ट या संस्थेचा एक छोटा प्रोजेक्ट आहे, जो गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णी यांनी तयार केलेला होता तेव्हा. तर त्याचं स्वरूप असं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाटकाचे प्रयोग करायचे लहान मुलांसाठी. आणि काहीसं असं मलाही वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग करावे, म्हणून मग मी त्या फेलोशिपला अप्लाय केलं. आणि क्वेस्टच्या आणि तिथे 5 जण निवडली जातात. सो त्यामध्ये माझी निवड झाली. आणि ललित कला केंद्रात आम्ही ज्या पद्धतीने काम करत होतो आणि क्वेस्ट मधलं काम हे असं वेगळं होतं पूर्ण. कारण एक तर तिथे बाल साहित्यावर काम करायचं होतं, जे कधीच एक्सप्लोरच केलेलं नव्हतं मी. त्यानंतर स्टेज किंवा त्याच्या आधीचं काहीतरी तुमचा रियाज हे सगळं काहीच नाहीये. तुम्हाला जायचंय आणि नाटक करायचंय बास. क्वेस्टमध्ये लहान मुलांसाठी आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये नाटकं करायचो वेगवेगळ्या जाऊन. आणि तिथे राहायचं त्यांच्यासोबत, तिथेच राहत होतो आम्ही. आदिवासी पाड्यात वर्षभर राहिले. हो. कुठल्या भागात? पालघर जिल्ह्यातल्या सोनाने गावामध्ये. तर आम्ही तिथे राहिलो. आणि मग तिथे एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी हा, की काय पद्धतीने बघितलं जातं या सगळ्याकडे, मुलांसाठी काय पद्धतीने नाटकाचा वापर. मी आता फक्त नाटक म्हणून बघत होते, पण नाटकाचा आवाका इतका मोठा असू शकतो हे मला तिथे जाऊन कळलं. आणि मग सेम प्रश्न उभा राहिला. ती 9 महिन्याची फेलोशिप होती की आता पुढे काय. तर मग असं झालं की मी शिकली आहे, मी त्यानंतर त्याच्यात काहीतरी करून बघितलंय. तर मग मी असं ठरवलं की स्वतःला, मी कल्पेश आणि संतोष आम्ही तिघांनी मिळून. तुम्ही क्लासमेट? हा, मी आणि कल्पेश ललित कला केंद्रात सुद्धा सोबत होतो. संतोष आमच्याबरोबर गोष्टरंगला होता. तर मी, कल्पेश आणि संतोष गायकवाड आम्ही असे तिघांनी मिळून याची स्थापना केली, विचार केला असं म्हणता येईल. आणि मग असं झालं की आपण करून बघूया, आपण स्वतःला 2 वर्ष देऊया. या 2 वर्षात जर काही घडलं तर ठीक आहे, नाही घडलं तर आपल्याकडे ऑप्शन आहेत की आपण मग वेगळं काहीतरी करू. आणि मग ती 2 वर्ष, त्याची 3 वर्ष झाली. आणि मग टायनिटल्सची खरी सुरुवात अशी होत मग ठरवलं की आपण आता याची सुरुवात करूया अशी. टायनिटल्स केव्हा उभं राहिलं? किती साधारण मी खरं तर 2019च म्हणायला लागेल. 2018च्या अगदी शेवटी सुरू झालं. आणि मग तुम्ही, टायनी टेल्स हे ट्रॅव्हल थिएटर? हो. हे म्हणजे काय म्हणतात त्याला, खरं तर ते परवडणारं नाटक अशा अर्थानं सुरुवात झाली. हो, दोन्ही पार्टी सगळ्यांना परवडणारं नाटक. कारण एक तुम्ही नाट्यगृहात नाटक करता तेव्हा त्यासाठी खूप फायनान्शियल्स येतात, खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याची भाडं असतं त्या जागेचं, मग ते भाडं परत काढणं, प्रेक्षक तेवढे हे करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला शक्य नव्हत्या. कारण आम्ही जस्ट पास आउट झालो होतो, जस्ट गोष्टरंगाची फेलोशिप झाली होती आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं की कसं बुक तरी कसं करायचं थिएटर. पण नाटक तर करायचं होतं. तर मग काय करता येईल, तर मग आम्ही ठरवलं काही नाही, बॅग उचलायची आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन नाटक करायचं असं आम्ही ठरवलं. आणि मग त्यातनं ती कल्पना इव्हॉल्व्ह होत गेली की ट्रॅव्हलिंग थिएटर, ज्याच्यामध्ये आम्ही फिरत राहून नाटक करतो. म्हणजे मग त्याला जागेची तशी बंधनं नाहीये. म्हणजे मग एखादं झाड असेल, शाळेचा एखादा हॉल असेल, पार असेल, देऊळ असेल, एखादी कम्युनिटी हॉल असेल, गच्ची असेल, अंगण असेल, अशा वेगवेगळ्या जागा त्या तेवढ्या वेळासाठी नाट्यगृह बनतात. आणि मग आम्ही असं म्हणतो, तुम्ही सिनेमा जसा सिनेमागृहात बघता आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता, तसं आम्ही ह्याला आमचा नाटकाचा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणतो, ज्याच्यात आम्ही तुमच्या जागेत येऊन नाटक सादर करतो. आणि म्हणजे आधी सुद्धा हे आम्ही खूप प्रॉमिनंटली करत होतो, पण कोविड नंतर सुद्धा आम्हाला असं जाणवलं, कारण कोविडची 2 वर्ष इतकी भयंकर होती आपल्या सगळ्यांसाठी. तुमची सुरुवात झाली आणि कोविड आला. एक्झॅक्टली. तर त्यामुळे इतकी भयंकर होती ती 1.5-2 वर्ष की त्याच्यात आपल्याला जर का आपलं काम करावं असं वाटतंय मनापासून, तर आपल्याला आपले पर्याय शोधायला लागतील असं जाणवलं. टिकवायला लागेल काहीतरी, नुसतंच नाटक करायचंय म्हणून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक नाटकाच्या कंपनीचे वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, पैसे कमवण्याच्या असतील, नाटक करण्याच्या असतील. तशी आपली काय पद्धत आहे
जी आपल्याला परवडेल. हे इव्हॉल्व्ह करत गेलं. हो, हे अगदीच आम्हाला हे होतं, कारण मग पर्यायच नव्हता. तर मग असं झालं की मग आपण बॅग घेऊन लोकांकडे जाऊ. आणि मग हे करत असताना आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या, अनुभव आले, आणि मग त्यातनं हे सगळं पुढे पुढे जात राहिलं. तर त्यामुळे परवडणारं नाटक इथपासून या ट्रॅव्हलिंग थिएटरची सुरुवात झाली, आणि मग तो फॉर्म म्हणूनच इव्हॉल्व्ह होत गेला. आणि त्यात तो जे 2 वर्षाचा काळ होता ना, म्हणजे कोविडच्या काळातला, त्यावेळेला तुम्ही स्वतःला कशी प्रिपेअर करत होता? काही वाचन किंवा अजून काय काय केलं त्या? आम्ही त्याच्या आधी सुद्धा ना शिक्षकांसोबत काम करत होतो. ओके. तर हा एक वेगळाच पार्ट आहे टाइम शिक्षकांचा. आम्ही नाटक आणि शिक्षण एकत्र करून काम करतो. थिएटर इन एज्युकेशन या संदर्भात. याचं नाव आहे नाटकाचा धडा आणि धड्यातलं नाटक. तर यामध्ये आम्ही शिक्षकांसोबत काम करतो, ज्यामध्ये तुम्हाला शिक्षणात नाटकाचा कसा वापर करता येईल, तुम्ही मुलांना एखादा धडा असेल तो गोष्टी स्वरूपात कसा मांडू शकता, तुमच्या स्वतःसाठी नाटकाचा काय. जसं शिक्षकांचा बऱ्याचदा घसा बसतो, खूप त्रास होतो, कारण इतकी एनर्जी नाही लावू शकत. मुलांची एनर्जी वेगळी असते, आपली एनर्जी खूप वेगळी असते. गरगरत, वोकल कॉर्ड्सला त्रास होतो, सारखा चहा प्यावा वाटतो, काही वेगवेगळे. तर त्यांचे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर आम्ही अगदी त्यांच्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करतो आणि मग नाटकापर्यंत येतो, आणि मग तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता. तर मग हे जे सेशन होतं ते आम्ही ऑनलाईन काही घेतलं कोविडच्या काळामध्ये, किंवा खूप वेगवेगळी नाटकं वाचली. आणि खूप मग तेव्हा लोककला आणि यांचा सुद्धा अभ्यास आम्ही करत होतो. आणि मग हे सगळं करत असताना मग आम्हाला जाणवलं की आपल्या ह्याच्यात लोककला आहेतच, कारण आमच्या थिएटर कंपनीतले कोणीच असे शहरातले नाहीयेत, खूप वेगवेगळ्या गावांमधली आहेत, आणि त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावामध्ये काही ना काहीतरी आर्ट फॉर्म, लोककलेचा फॉर्म पाहिलाय. जसं मी कोल्हापूरमध्ये लावणी बघितले, कीर्तन बघितलंय, किंवा अंबाबाईच्या देवळात मगाशी. तसं कल्पेश आगरी कोळीवाड्यात वाढलाय, तर त्यांनी आगरी वेगळीच भाषा एक्सप्लोर केली. तिथली गाणी आहेत, प्रत्येक समारंभाची, म्हणजे कांजण्या येतात ना, त्याचं सुद्धा गाणं आहे आगरी लोकांमध्ये. तर सगळ्याच गोष्टी सेलिब्रेट करा. हा, सगळ्या गोष्टी सेलिब्रेट आनंदाने जगायचं. एक्झॅक्टली. तर तो फॉर्म आहे. किंवा अजून काही लोकांनी वेगळंच काहीतरी एक्सप्लोर केलं. तर मग हे सगळं पुन्हा एकदा त्या विचारांमध्ये घुसळण झाली, आणि मग आपण जसं काही वेळेला मागं जाऊन सुद्धा बघतो, तसं आम्हाला या काळात मागं जाऊन बघता आलं, आणि मग तो फॉर्म घेऊन काही गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या. जसं कोविड नंतर आम्ही पहिलंच नाटक केलं आलोरगान नावाचं. तर हे आलोरगान आहे बंगाली गोष्ट, जी बोन बीबी नावाची एक आहे, तर तिच्यावरची ती गोष्ट आहे. बोन बीबी हे कॅरेक्टर आहे. तर बोन बीबी ही बंगालमध्ये साधारण सुंदरबनामध्ये आहे ती. तर त्या सुंदरबन हा पूर्ण आदिवासी, खूप आदिवासी तिथली गोष्ट आहे ती, त्या बोन बीबीची. तर ती बोन बीबी ही अशी एक देवी पण नाही म्हणता येणार, तिला सगळे धर्म पूजतात. तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती तिच्यातली. म्हणजे मुस्लिम पण पूजतात देवीला, हिंदू पण, ख्रिश्चन पण, असे सगळे तिला पूजतात, आणि ती सर्वमान्य आणि ती निसर्गाची देवी असते. तर मग तिची एक गोष्ट होती. तर ती गोष्ट घेऊन आम्ही बंगाली सगळे फोक फॉर्म, तो आवाज, ते इन्स्ट्रुमेंट, आणि मराठी आपली बतावणी असं एकत्र करून ते नाटक बसवलं होतं. आणि मग त्याचे खूप देशभर प्रयोग झाले. आम्ही आसाममध्ये केले, मेघालयमध्ये केले, दिल्लीमध्ये केले, बंगालमध्ये केले, वेगवेगळ्या. आणि ते मराठीत होते प्रयोग? हो, मराठीत होते. आणि मूळ जो बंगाली प्रेक्षक आहे किंवा आसामी प्रेक्षक, त्यांना खूप आवडलं. त्यांचं कशी रिॲक्शन? खूप मजा आली, कारण त्याच्यात आवाज सगळे बेंगॉली होते, काही गाणी बेंगॉली होती, मध्ये मध्ये काही डायलॉग छोटे छोटे फ्लेवर साठी बेंगॉली होते, जे मी डिरेक्ट केलं होतं. तर मी पहिल्यांदाच तेव्हा दिग्दर्शित केलं नाटक, आणि खूपच मजा आली होती आम्हाला वेगवेगळ्या भागांमध्ये ते प्रयोग करायला. आणि तिथला फॉर्म काय आहे तो साधारणपणे? जसा आसामीमध्ये आपण म्हणतो की त्यांचा तो जो बिहूचा डान्स असतो, तर तसा हा म्हणजे फॉर्म नाही आम्ही निवडला, त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे. तिथे बाऊल फॉर्म आहे, किंवा खूप साऱ्या रवींद्रनाथांची गाणी आहेत,
किंवा काही इन्स्ट्रुमेंट आहेत, काही आवाज आहेत त्यांचे खूप Typical पर्टिक्युलर, आहे. तर मग ते घेऊन आम्ही इव्हॉल्व्ह केला. असा एक फॉर्म नाही निवडला. जशी त्याच्यामध्ये रवींद्रनाथांची काही आहेत, रवींद्र संगीत काही जुनं बंगाली साहित्य आहे, त्याच्यामध्ये बोनबीबीचे काही संदर्भ आहेत, मग ते घेतले, त्याची गाणी बनवली. आणि मग बतावणी. म्हणजे हा अलवरगान हे रेडीमेड उचललेलं नाटक नाही, अजिबात नाही. त्याच्यावर तुम्ही खूप काम केलं आणि ते आपल्या पद्धतीनं त्याला मोडतोड करत मग आपल्या पद्धतीने येस येस येस. त्याच्यामध्ये अजान सुद्धा आहे. आणि तू म्हणालीस की त्याला बतावणी, पण ती बतावणी आणि हे एकत्र झालं ते. हो अगदी. जे बतावणी मध्ये आबुराव बाबूराव आपले आहेत, तर ते अख्खी गोष्ट पुढे घेऊन जातात आणि ते मध्ये मध्ये येत राहतात. पण मग त्यांना कसं वाटलं ते, त्यांना कळलं? हो अगदीच. ओके, गुड. आणि हाच तुमचा फॉर्म मग कायम राहिला, डेव्हलप होत गेला की वेगवेगळे फोक आर्ट्स एकत्र घ्यायचे आणि ते साधारणपणे आपल्याला जे रुचतील आणि आपल्याला जे पचतील त्याप्रमाणे ते प्रेझेंट उभे राहायचे. गुड. आणि तुम्ही मग त्यावेळेला भारतभर फिरलात. त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये काय काय केलं, मग ऍक्टिव्हिटीज काय काय होत्या? लहान मुलांची नाटकं आहेत जे आम्ही करत राहतो, जे बाल साहित्यावर आधारित असतात. लहान मुलांसाठी खूप वास्ट साहित्य लिहून ठेवलंय. मला क्वेस्ट मध्ये जाऊनच कळलं, म्हणजे हे सगळं क्वेस्ट मध्ये झालंय. तर आणि माहितीच नव्हतं आपल्याकडे. जनरली लहान मुलांना खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. त्यांचे विचार कधी म्हणजे त्यांना विचारलंच जात नाही. आपण त्यांच्यासाठी खूप गोष्टी ठरवतो. तर खूप जगभरात खूप लोकांनी लिहून ठेवलंय. आपल्याकडे ताराबाई मोडक नावाची एक बाई होती ज्यांनी, किंवा अनुताई वाघ नावाच्या बाया होत्या ज्यांनी खूप काम केलंय या सगळ्या ह्याच्यावर. तर महाराष्ट्रात सुद्धा आदिवासी पाड्यांमध्ये कामं झाली आहेत. जगभरात खूप वेगवेगळ्या लोकांनी कामं करून ठेवली आहेत. तर मग लहान मुलांचं म्हणून काहीतरी एक वेगळं साहित्य असतं जे त्यांच्यासाठी खास लिहिलं गेलं. जनरली जसं आपण नाटक बघतो, सिनेमे बघतो, सिरियल बघतो, तसे त्यांचे पण एंटरटेनमेंट म्हणून काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्या वयाला साजेश आहेत. तर मग आम्ही त्याचा अभ्यास करतो. मग त्याचे वयोगट आहेत, त्याचा अभ्यास करतो, मग त्यावर नाटक बसवतो आणि ते त्यांच्या शाळांमध्ये जाऊन सादर करतो. आणि मग तो एक वेगळाच आनंद असतो. आणि तुम्हाला हा फरक जाणवतो? तुम्ही शहरात केलंय हे? हो, केलंय. मग शहरातली मुलं आणि ह्या आदिवासी पाड्यांवरची मुलं यात काही फरक वाटतो? आनंद मिळणं दोघांनाही खूप सिमिलर आहे, की खूप मजा करतात. कारण जरी शहरातल्या मुलांना हा फरक अगदीच जाणवतो की शहरातल्या मुलांना पटकन कळतं किंवा ते पटकन समजून घेऊन अडॅप्ट करतात. गावातल्या मुलांना किंवा आदिवासी पाड्यातल्या मुलांचं कसं होतं की त्यांच्यापर्यंत भाषाच पोहोचलेली नसते. आदिवासी भाषा खूप वेगळ्या आहेत आणि त्यांना शिकवणाऱ्या भाषा खूप वेगळ्या आहेत आणि त्यांचे शिक्षक त्या भाषेत बोलत असतात. आणि ती मुलं नाही, शिक्षक म्हणजे बोलीभाषा आहे त्या. काही शिक्षक कोल्हापूरचे आहेत, काही विदर्भातले आहेत, आणि ते त्यांच्या भाषेत बोलतात. पुस्तक स्टँडर्ड भाषेमध्ये असतं आणि आदिवासी भाषा वेगळी असते. तर ते कधी मॅचच होत नाही. तर जर का भाषा कळली नाही तर गणित नाही कळणार, विज्ञान नाही कळणार, इतिहास. तर त्यामुळे त्यांचे खूप बरेचसे. आणि आपल्याकडे पेपर वगैरे येतात, त्यांच्या इकडे 20-20 किलोमीटर बाहेर जायला लागतं मग अक्षरं दिसतात. बरोबर. तर त्यामुळे खूप त्यांना मीडियाचा संबंध फार अजिबातच नाही. तर त्यामुळे त्यांना समजून घेण्यात खूप शहरातल्या मुलं पटपट समजू शकतात. पण आनंद खूप सिमिलर आहे, कारण आपल्यासाठी कोणीतरी आलंय हे त्यांना खूप मजा वाटते. मग आम्ही सेलिब्रिटी बनतो. ते झालं, आमच्या सह्या वगैरे घेतात ते आणि सोडतच नाही. तुम्ही दरवर्षी जाता? आम्ही हे करत राहतो, म्हणजे असं ठरवून नाही जात, पण ह्याचे प्रयोग म्हणजे जसं बाकीच्या नाटकांचे प्रयोग सुरू असतात प्रयोग सुरू आहेत. क्वेस्ट बरोबर नाही, आम्ही आता टायमिटेल्स, ती 9 महिन्याची फेलोशिप होती. आता आम्ही स्वतंत्र टायमिटेल्स तर्फे हे करत राहतो. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या भागात गेलाय लहान मुलांसाठी? आम्ही बऱ्यापैकी 17-18 जिल्हे कव्हर केले महाराष्ट्रातले आणि साधारण 70,000 मुलांपर्यंत पोहोचलो. मी एक बघितलं तुझा अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका त्यांचा काय प्रोजेक्ट होता तो? टायनी टेल्स बरोबर. हो येस. तर त्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांसोबत हेच काम करतो, शिक्षकांचं. त्या तयार झाल्या तर ते त्यांना गोष्टी सांगणं हे असतं ना, कारण ती अगदी लहान मुलं असतात. तर त्यांना कशी गोष्ट सांगायची याच्यावर काम करतो, कारण त्यांना सुद्धा एक्सपोजर मिळालेलं नसतं. मग आम्ही अगदी गडचिरोली मधल्या शिक्षकांसोबत काम केलंय, अमरावतीमध्ये, परभणी जिल्ह्यातल्या अशा खूप वेगवेगळ्या शिक्षकांसोबत काम केलं ज्यांना सुद्धा कधीच एक्सपोजर मिळालेलं नाहीये. आणि तुला असं वाटतंय की या सगळ्याचा फायदा
त्यांच्या शिक्षणात होतो मुलांच्या? हो, अगदीच फरक पडतो. तुम्हाला फरक वाटलाय? हो, आम्ही शिक्षकांसोबत कामं करतो ती एकदा केला आणि संपला असं होत नाही, ती रिकरिंग कामं असतात. मग आम्ही करत राहतो ते काम. तर त्यामुळे त्यांचे फीडबॅक आम्हाला सतत येत राहतात की आता काय करतायत ते, काय पद्धतीचं काम करतायत. म्हणजे मी असं नाही म्हणणार की खूप मोठा इम्पॅक्ट पडलाय, पण ते छोटे छोटे इम्पॅक्ट सुद्धा खूप महत्वाचे. आणि मला असं वाटतं की त्यांची बेसिक जी एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो भाग आहे तो तिथे सुरू तरी अगदीच. आणि प्रवाहात येण्यासाठी हे आवश्यक आहे त्या मुलांना तरी. गुड. मग खरं तर खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही लहान असून हा प्रयोग करताय आणि त्याच्याबद्दलचा विचार करताय, चांगली गोष्ट. परत आपण तुमच्या टायनी टेल्स आणि या प्रयोगांकडे येऊया. तुम्ही जेव्हा भारतभर फिरता आणि वेगवेगळे डान्स फॉर्म्स किंवा वेगवेगळे आर्ट फॉर्म्स बघता, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दे मला. आणि त्याचा तुमच्या नाटकाच्या एकूणच विचाराबरोबर किंवा नाटक करण्याच्या प्रक्रियेमध्ये कसा फायदा होतो? खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. कारण आपण जनरली जेव्हा एखादं काम करतो, एखादं नाटक बघतो, तेव्हा आपण त्याच भाग, जसं मी मराठीत काम करते तर मी फक्त महाराष्ट्र हा जास्त एक्सप्लोर केला जातो. पण मला वाटतं आम्ही ज्या पद्धतीचा फॉर्म निवडला त्यामुळे असेल, आम्हाला खुले झाले रस्ते जगभर, देशभरात पोहोचण्याचे किंवा फिरण्याचे. आणि त्याची आवड आधीपासूनच होती. त्याची सुरुवात झाली अगदीच 2018लाच. कल्पेश गेला होता इथे मणिपूरमध्ये. एक्झॅक्टली, मी तेच विचारलं. मणिपूरमध्ये कलाक्षेत्र मणिपूर नावाचं एक नाटकाची संस्था आहे. हैसनाम कन्हैयालाल आणि सावित्री हैसनाम कन्हैयालाल या दोघांनी सुरू केलेली होती ती संस्था. हैसनाम कन्हैयालाल आता नाहीये, ते वारले काही वर्षांपूर्वी. सावित्री, तिला इमा म्हणतात. इमा म्हणजे आई. तर इमा अजूनही आहे आणि ती जवळपास आता 85 वर्षाची वगैरे, पण ते अजूनही नाटक करतात, अजूनही रियाज करतात. आणि त्या मणिपूर ते दोघंही मणिपूरमध्ये राहिल्यामुळे, आणि मणिपूर हा जंगल जास्त असलेला एरिया, आणि ते तशाच एरियामध्ये राहतात जिथे निसर्गाच्या सानिध्यात राहतात. तर त्यामुळं त्यांनी त्यांची नाटकाची पद्धत पण अशी डेव्हलप केली जी निसर्ग, लहान बाळ यापासून डेव्हलप झालेली आहे. म्हणजे त्यांच्या नाटकातले आवाज वेगळे आहेत, त्या ज्या पद्धतीने हालचाली करतात त्या खूप वेगळ्या आहेत. किंवा भाषा सुद्धा, आपलं मराठी नाटक जनरली खूप शब्द ओरिएंटेड असतं, खूप बोललं जातं मराठी नाटकांमध्ये. पण त्यांचं नाटक खूप वेगळ्या पद्धतीचं, ते इमेजेस क्रिएट करणारं नाटक आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने ते काम करतात. आणि मग कल्पेश तिथे जवळपास महिनाभर होता आणि मग तिथून शिकून आल्यावर तो भारावून गेला होता. आणि मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना ते शिकवलं, आमच्यापर्यंत पोहोचलं. तिथली वाद्य वेगळी आहेत, तिथले साऊंड वेगळे आहेत. तर मग त्यांना ते आम्हाला सगळ्यांना शिकवलं आणि मग त्याचा काही भाग आम्ही आलोरगांमध्ये वापरला. आणि मग तेव्हापासून मग खूप वेगवेगळे ग्रुप्स आम्ही सर्च केलं की कोण कोण कामं करतंय. आणि मग भारतभरात खूप छोट्या छोट्या ठिकाणी काम करणारे खूप लोक आहेत. मग आम्ही त्यांना भेटी द्यायला सुरू केल्या. बंगालमध्ये खूप ग्रुप आहेत, त्यांना भेटलो. पॉंडिचेरीमध्ये आता इंडियन एस्ट्रॉम थिएटर आहे. इंडियन एस्ट्रॉम काय आहे? इंडियन एस्ट्रॉम थिएटर हे कुमरन नावाचा डिरेक्टर आहे, त्यानं सुरू केलेलं आहे. तर हे साधारण 17 वर्ष ते काम करत आहे. आणि त्याची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तो सुद्धा खूप इमेज क्रिएट करून काम करतो. त्यामध्ये भाषेचा अजिबातच हे नाहीये. म्हणजे त्याच्या नाटकातली लोक तमिळ पण बोलतात, मराठी पण बोलतात, हिंदी पण बोलतात, इंग्लिश पण बोलतात आणि ते सगळं आपल्याला नीट कळतं. चंडाला नावाचं त्याचं नाटक आहे जे पुण्यात झालं होतं विनोद दोशीला. तर ते खूप गाजलेलं नाटक आहे. तर ते नाटक त्यानं केलं. लँड ऑफ ऍशेस नावाचं नाटक केलं. अशी खूप त्यांनी चांगल्या पद्धतीची नाटकं केली आणि त्यानं त्याचा एक फॉर्म डेव्हलप केला. जे इंडियन एस्ट्रॉम थिएटर आता पॉंडिचेरीमध्ये होतं, पण आता ते बंद. अगदीच 31 ऑगस्टला ती जागा त्यांच्या हातातनं गेली. काही कारणांमुळे त्यांना तिथून बाहेर काढलं आणि मग ती जागा आता बंद झाली. पण इंडियन एस्ट्रॉम थिएटर काम करत राहिलंच, वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळं काहीतरी एक्सप्लोर करत. तुम्ही त्यांचे काही टेक्निक्स शिकून आला? हा, म्हणजे त्यानं त्याच्यात तिथे काम केलं. तर मग तिथल्या काही गोष्टी आल्या.
आणि मग अशा खूप वेगवेगळ्या आसाममध्ये आम्ही काही बाडुंगडुप्पा नावाचं थिएटर तिथे काम केलं. अशा मग त्या वेगवेगळ्या गोष्टी सामावत जाऊन मग आम्ही सुद्धा एक्सप्लोर करत गेलो वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक. आणि हे चित्रकथी आणि ह्याचा वापर पण तुम्ही करता नाटकामध्ये, कसं ते म्हणजे ते त्याच्यावर अख्खं नाटक आधारित अजून केलं नाहीये, छोटे छोटे प्रयोग केले. चित्रकथी हे कोकणातलं आपलं एक लोककला आहे आणि ते करणारे आता एकच जण उरलेत. हा म्हणजे ती लोप पावली आहे, एकच फॅमिली आहे जे करतं आता. काय असतं ते म्हणजे त्याची चित्रांची एक शैली आहे, तर ती चित्र काढली जातात आणि मग त्या चित्रांवरून स्टोरी टेलिंग केलं जातं, चित्र दाखवून. मग ते करण्याची पण एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये गाणी वापरली जातात. तर तो एक फॉर्म आहे एक लोककलेचा आणि मग तो एक्सप्लोर करणारी आता एकच फॅमिली राहिली. तर मग ते आम्ही काही लोकांकडून शिकून मग त्याचा एक छोटा छोटा प्रयोग करून बघितला. गुड. आणि असे काही फॉर्म्स मला वाटते हे पण झाले असतील ना आतापर्यंत. हो, जसं आदिवासी बरेचसे फॉर्म्स आहेत ते गेलेले आहेत, किंवा काही आता आहेत जसं जी वेणू आहेत जे करतात, त्यांची मुलगी पण करते कपिला वेणू कर्नाटक नाही केरळमध्ये. तर तेही सुद्धा काही फॉर्म्स आहेत जे आता करणारे खूप कमी लोक राहिलेले आहेत. पण मग याचा आणि याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का की याची कुठेतरी दखल घ्यावी किंवा याच्या संदर्भात काहीतरी काम जिथे शक्य आहे तिथे आम्ही डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे. जसं इमाच्या इथे गेलो तर त्याचं बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन आहे. बंगालमधले जिथे ज्या ज्या थिएटर ग्रुप्स मध्ये गेलो त्याचे बऱ्यापैकी व्हिडिओज आणि त्यांची पद्धत त्यांची पद्धत ही आम्हाला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात आम्ही हे करून ठेवलेली आहे. पण हे दुर्दैव आहे काय, जसं काळानुरूप काही गोष्टी जातात तर त्या जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या कामात आणत राहाव्यात असं आम्हाला खूप मनापासून वाटतं. आणि मग आता तुम्ही सध्या तुमची निर्मिती ह्याची चालू आहे जोरात, तुझी आणि कडेलोट. मी आता तुझ्या एकूणच आता ह्याच्यावरून मला असं वाटतंय की तुमचं जास्त भर हा नरेशनवर आहे, स्टोरी टेलिंगच्या स्टाईलवर आहे. तर ते तो तुमचा फोटे आहे. मला असं वाटतं नाटक हेच स्टोरी टेलिंगच असतं. हो, ते आहे. म्हणजे कुठलेही फॉर्म्स असतील ते स्टोरी टेलिंगच असतात. तर त्यामुळे गोष्ट तुम्ही काय पद्धतीने सांगता त्याचा काहीतरी फॉर्म डेव्हलप. जसं काही लोक आपल्याकडची जी जनरल नाट्यगृहात बघतो ती नाटकं ते स्टोरीज पात्रांमधून सांगतात. तसं मग आम्ही काय पद्धतीने सांगू या सगळ्या कला एकत्र करून याचं जास्त एक्सप्लोरेशन करायला आवडतं असं कदाचित म्हणता येईल. आणि मग कडेकोट आणि कडेलोट ही कडेकोट तर ही संकल्पना कशी काय आली, कसं काय कुठं त्याचं हे बघितलेलं नाही. मी कडेकोट कडेलोटची जी ओरिजिनल स्क्रिप्ट आहे अ वुमन अलोन नावाची, जी इंग्लिशमध्ये आहे, फ्रांका रामीने लिहिली आहे. ती मी कोविडच्या काळात वाचली होती. म्हणजे जेव्हा नाटकं वाचत होतं तेव्हा ते डोक्यात राहिलं होतं की ती खूपच इंटरेस्टिंग स्क्रिप्ट होती आणि माझ्या डोक्यात ती राहिली होती. पण त्याचं कारण ती ना जे नाटकाच्या पद्धतीने झालं त्यापेक्षा लिहिली खूप वेगळी गेली. म्हणजे ती अशी सलग लिहिली आहे, तिथे कुठेच एकच पात्र आहे, काहीच त्याचे हे नाहीये. त्यामुळे ते कसं करावं याचा मला काहीच अंदाज नव्हता. आणि मग आलोरगान झालं आणि मग ते मागे पडलं होतं. तर मग मधल्या काळात आलोरगानचे काही 25 प्रयोग झाल्यावर मग असं झालं की आपण काय करायचं आता पुढे. तर मग पुढचं काही मिळेपर्यंत मी स्वतः ऍक्टर म्हणून ते असंच करून बघूया असं झालं. पण मग ते मराठीत करायसाठी काय, मग मी अमोल पाटीलला विचारलं तर तो तयार झाला. तो म्हणला मी करून देतो. तेव्हा प्रयोग करायचं डोक्यातच नव्हतं, मी माझ्यासाठी करणार होते. आणि मग हे करत असताना कल्पेश इन्व्हॉल्व्ह झाला आणि मग तो म्हणला की ठीक आहे मग मी तुला एक्सरसाइजेस देतो ते तू करून बघ. आणि मग असं करत असताना अचानक असं झालं की ते नाटक तयार होत गेलं आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण करून बघू याचे प्रयोग, माहिती नाही कसं होईल. आणि मग ते असं फक्त एक्सरसाइज म्हणून होतं आणि मग त्याचे आता साधारण 50 प्रयोग झालेत. तर एक्सलंट प्रयोग आहे, वेगळा अतिशय युनिक प्रयोग आहे. आणि तू ती एकटी उभी करतेस तासभर, म्हणजे ते जग तयार करतेस. खूप मजा येते मला ते करायला, बघायला पण आम्हाला प्रेक्षक म्हणून. आणि मला त्यातलं आवडलेली काय गोष्ट आहे माहिती का, ते जे तुमच्या ट्रॅव्हलिंग थिएटरचा ती जी कन्सेप्ट आहे की छोट्या वस्तूंमध्ये किंवा तुमचा जो थिएटरचा सामान आहे
ते अतिशय कमी हो. आहे आणि त्याच्यात तुम्ही अख्खं घर उभे करतीस, अख्ख्या घरातले वॉशिंग मशीन पण येतं त्याच्यात, पण तुला ते ओरिजिनल वॉशिंग मशीन आणायची सुद्धा गरज नाहीये. इस्त्री आणि हे ते सगळं तर खूप छान करतेस तू ते. थँक्यू. आणि मला असं वाटतं की हे आत्ताचे जे नाटक करणारी जी मुलं आहेत त्यांनी ते आवर्जून बघावं, कारण त्यातली खूपशी एनर्जी त्यांची त्या सेट उभं करण्यात आणि त्या वस्तू जमवण्यातच जास्त जाते. पण तुझं हे कौतुक आहे की ते अतिशय कमी वस्तूत कमी गोष्टींमध्ये तू ते घर उभं करतेस. ग्रेट. आणि मग तुझी अवकात काय? आता सध्या तुमचे ते प्रयोग जोरात चालले, तर त्याची कन्सेप्ट काय होती? खरं तर ना त्याची सुरुवात अजिबातच गावनवरीपासून झाली नव्हती. आम्ही सर्चिंग फॉर होम अशी घराचा शोध अशी एक लाईन घेऊन आम्ही काम करत होतो, ज्याच्यामध्ये घर म्हणजे नेमकं काय आपल्यासाठी आत्ताच्या काळामध्ये जेव्हा इतक्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे खूप काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, काही ठिकाणी खूप गोष्टी चालू, तर यामध्ये मी माझं घर कसं बघते अशी एक कन्सेप्ट घेऊन आम्ही काम करत होतो. असं म्हणजे तुम्ही विचार करतो. आम्ही वेगळ्याच नाटकासाठी भेटलो होतो सगळेजण. आता जे तुझी अवकात काय मध्ये तुम्हाला दिसत आहे, तर ते सगळे आम्ही वेगळ्या कामासाठी भेटलो होतो. आणि मग मी महिनाभर आमची एक आर्ट स्पेस आम्ही डेव्हलप करतोय पलूमध्ये, मुरबाड तालुक्यामध्ये, जी एका गावात आहे. मातीचं अख्खं तिथे सगळं बांधलेलं आहे आम्ही, त्याची एक प्रोसेस सुरू आहे. तर आमच्या त्या आर्ट स्पेस मध्ये आम्ही महिनाभर काम करत होतो या कन्सेप्टवर. आणि मग घर स्वतःचा शोध हे करत असताना गावनवरी हे पुस्तक मी बरंच 2018ला वाचलं होतं. आणि मग मी तेव्हा या लोकांना हे वाचून दाखवलं की असं काहीतरी पुस्तक आहे. आणि मग हे करत असताना सतत वेदिका, गावनवरी हे येतच होतं. आणि मग ती येतच होती. आणि मग वर्ल्ड थिएटर डे होता 27 मार्चला. तर मग त्या दिवशी आमची प्रोसेस संपणार होती. आणि मग असं झालं की पलूमध्ये आमच्या थिएटर स्पेसला, तर तिथे ती संपणार होती. आणि मग असं झालं की आपण हे करून बघूया का, म्हणजे जस्ट एक म्हणजे सगळं संपतंय आणि मग नुसतंच नको करायला, त्याचं काहीतरी परफॉर्मन्स मध्ये करूया. तर मग ते करत असताना आम्हाला काही सुचतच नव्हतं की काय पद्धतीने आता मांडावं इतक्या दिवसाची प्रोसेस. आणि मग आम्ही असंच बोलत होतो. आणि मग त्याच्यात एक लाईन मला सुचली की वेदिका, खरं तर हा शोध सुरू झाला होता घर शोधायला, पण आमचा शोध सतत तुझ्यापाशीच येऊन थांबत होता. आता आम्हाला घर सापडे ना, आणि तू पण म्हणलं तुला शोधावं, मग आम्ही शोधत असलेलं घर पण सापडेल कदाचित. असं काहीतरी 4 ओळी सुचल्या होत्या. आणि मग ते आम्हाला सगळ्यांनाच पटलं की हो यार असंच होतंय, आपण पुस्तकापाशी येतोय मग परत घर शोधतोय. आणि मग ते आम्ही असं गुंफलो होतं की आम्ही सगळं वेदिकाला सांगतोय की आम्ही आडलोय बाई, आणि आम्ही तुझ्याकडे उत्तरं शोधतोय. अशी काहीतरी कन्सेप्ट घेऊन अगदी 20 मिनिटाचं सादरीकरण केलं होतं. आणि मग ते करत असताना गावातली लोक आली होती आमच्या पळूमधली, आणि मग ते खूप आवडलं त्यांना. आणि एक वेगळंच काहीतरी तयार झालं तिथे. आणि मग असं झालं की आपल्याला हे आवडतंय, तर आपण करून बघूया गावनवरीचं हे पुस्तकावरचं करून बघूया. तर मग म्हणून मग आम्ही सगळे जमलो. मग 10-15 दिवस प्रोसेस केली. आणि त्यातनं तुझी अवकात काय उभं राहिलं, जे अख्खं म्युझिकल आहे. आणि त्यातनं आम्ही सांगीतिका म्हणूया असंही म्हणता येईल. तर वेगळा प्रयोग. तर मग त्याच्यातनं त्या वेदिकाची गोष्ट पोहोचत राहते. आणि वेदिकाची गोष्ट खरी गोष्ट आहे असं म्हणता येईल. पण वेदिका कुमारस्वामी कोण आहे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे ही व्यक्ती कोण आहे तेच माहिती नाहीये. फक्त पुस्तक आहे. तिनं तिची आयडेंटिटी कुठेच दाखवली नाहीये. तिला ते बाहेर येऊ द्यायची नाहीये. त्यामुळं ही इतकं काहीतरी लिहिणारी कोण आहे ही सुद्धा आमच्यासाठी महत्वाची गोष्ट होती की ती कोण आहे माहिती नाही. आणि परत तुम्ही त्यात ना बेंगॉली आणलंय, कन्नड आहे त्याच्यात गाणी, ती त्या बॉर्डरवरचीच आहे, कर्नाटक, पण त्यामुळे त्याचा एक फ्लेवर छान आलाय. आणि तुम्ही त्या भाषेचा लहेजा पण तसाच ठेवलाय. मी एक पाहिलं तुमचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जे मला तुम्ही म्हणजे हे जे विद्यार्थी पाहतायत किंवा मुलं पाहतायत, तर त्यांनी एक आवर्जून तुमच्या बाबतीत ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही भाषेचा लहेजा फार छान जपता. तर त्याच्यावर कसं काम करता? जसं मी म्हणलं तसं आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे होतो, तर त्यामुळे कोणाचा जसा
ठराविक लहेजा नाही, तर प्रत्येकाचे वेगवेगळे लहेजे आहेत. तर त्यामुळे काम करत असताना प्रत्येकाच्या भाषेचा खूप उपयोग होतो आम्हाला, त्या बोली भाषेचा. आणि आम्हाला आवडतात वेगवेगळ्या बोली भाषा ऐकायला. आणि नाटकच करत असल्यामुळं आम्हाला आवाजावर काम करणं हे म्हणजे सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. तर त्यामुळे त्या भाषेवर काम करणं हे आपोआप येत जातं. मग त्याचा रिसर्च करणं असेल, म्हणजे त्याची एक वेगळी प्रोसेस असते, त्याचा अभ्यास करणं, रिसर्च करणं, ती भाषा ऐकणं, समजून घेणं, त्याचा लहेजा काय पद्धतीने येऊ शकतो, मग तो आपल्या कुठल्या भाषेला जातो. जसं कोल्हापुरी पण त्याच्यात कोल्हापुरी संदर्भ आहे, कडेलोट ते तर अख्खं कोल्हापुरीमध्ये. हो, आणि ह्याच्यातही कोल्हापूरचे संदर्भ आहेत. मग त्याच्यात वापर झाला. सोलापूरचे काही संदर्भ आहेत, तर कर्नाटकी संदर्भ आहेत. तर त्यामुळे त्या बॉर्डरवरची बऱ्यापैकी माहिती होती. तर त्यामुळे ते तसं आणलं, त्यामुळे ते थोडं ते जास्तीत जास्त लाईव्ह होतं आणि तो लोकांपर्यंत पोहोचायला. कारण मला आता असं वाटतं भाषेचे अभ्यासक म्हणून की ते तुम्ही स्टँडर्ड मध्ये आणलं असतं ना, तर तेवढं पोचलं नसतं आणि गंमत नसती आली त्याची. गुड. आता तू म्हणालीस पळूला तुम्ही एक नाटक स्पेस तयार केली आहे आणि तिथे तुम्ही एक प्रोजेक्ट केला होता, नाटक माती. म्हणजे काय ते? तर ही फक्त नाटकाची स्पेस नाहीये, ही आर्ट स्पेस आहे, ज्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या कला येत असणारी, कलांचा अभ्यास करणारी लोक आहेत. जसं जे स्कूल ऑफ आर्ट मधली काही लोक आहेत, जी चित्रकलेवर काम करतात, शिल्पकलेवर काम करतात. ते पण तुमच्यासोबत? हो, आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे फक्त आमची नाहीये ती जागा, ती अर्थीयन आर्ट फाउंडेशन याच्या हे आम्ही म्हणजे या सगळं अर्थीयन आर्ट फाउंडेशनच्या अंडर ही जागा आहे. तर ती फक्त टायनी टेल्सची नाहीये, ज्याच्यात आम्ही नाटक म्हणून सहभागी आहोत. तसे शिल्पकला करणारे, कार्टुनिस्ट काही लोक आहेत, काही फोटोग्राफी करणारे लोक आहेत, काही म्युझिक समजणारे लोक आहेत, काही मातीकाम करणारे लोक आहेत, काही मातीपासून घरं बनवणारे लोक आहेत. तर तुम्ही एकत्र येतात, सगळ्यांनी एकत्र येऊनच ती स्पेस डेव्हलप आम्ही करत आहोत. अजून ती पूर्ण झाली नाही, त्याचं काम सुरू आहे. ती कल्याणजवळ मुरबाड नावाचा तालुका आहे, तिथे पळू नावाचं गाव, तर तिथे ती आहे. तर त्यातलं वर्कशॉप आम्ही केलं होतं, ज्यामध्ये नाटक आणि मातीकाम असं एकत्र होतं. तर ज्यामध्ये नाटक म्हणजे सुद्धा अगदी सुरुवातीपासून आकार देत जातो आणि मातीला सुद्धा आपण आकार देत जातो. तर या दोघांचा तर या दोघांचा काय संबंध आहे? जसं मातीकाम करत असताना ती माती आधी निवडावी लागते, चाळावी लागते, मग ती आणून ठेवायला लागते, मग त्याच्यात पाणी टाकायला लागतं, मग प्रमाण शोधायला लागतं, वाळूचं प्रमाण किती, मग ते तुडवावं लागतं आधी पायाने, त्याचे गोळे बनवायला लागतात आणि मग त्यापासून काहीतरी तयार होतं. तसं नाटकात मध्ये पण होतं की त्याची काहीतरी प्रोसेस असते. मग आम्ही ते एकत्र एक्सप्लोर केलं होतं की नाटक आणि मग माती हे एकत्र करून काय करता येईल. मग आम्ही तिथे तेव्हा भिंती बांधल्या आमच्या जागेमध्ये हे सगळं करत असताना. आणि मग त्या भिंती नुसत्याच नाही आहेत, त्यामध्ये त्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्याचे प्रत्येक काहीतरी एलिमेंट आहेत. म्हणजे एक भिंत आहे ती अख्खी मडक्याची आहे, जी म्युझिक वॉल आहे, ती तुम्ही वाजवू शकता, त्यातनं आवाज येतात, आवाज येतात. एक आहे ती सायकलची चाकं असतात, तर त्या खिडक्या म्हणून वापरल्या, त्यातनं लाईट आत येतो. आणि मग ती भिंत अशी अख्खी नाहीये, ती अशी पाण्यासारखी आहे, तर प्रवाही आहे, पूर्ण बंद होत नाही. तर मग असं वेगवेगळं त्या वर्कशॉप मधून जे तयार होत गेलं ते तिथे आहे आता. गुड. म्हणजे वर्थ व्हिजिटिंग. आणि तुम्ही तिथे ऍक्टर साठी वर्कशॉप पण घेता? हो, दरवर्षी असतं. म्हणजे ते असं ठरवून नाही घेत, आम्ही फेब्रुवारीमध्ये ते घेतलं होतं, त्यावेळी पहिलंच होतं. हा, ते फक्त नाटकाचं असं पहिलं वर्कशॉप होतं. त्याच्यानंतर ते वेगवेगळी वर्कशॉप होतच असतात. काही शिल्पकलेची होतात. आता तिथे नंदन नावाचं वर्कशॉप सुरू आहे, जे तिथे सिंगापूर नावाचं गाव आहे. हो, पळूच्या. तर त्या सिंगापूर गावामध्ये आता नंदन नावाचं वर्कशॉप आहे, जे लहान मुलांसाठी घेतलं जातं दर शनिवारी. तर ते सुरू आहे. त्या गावातल्या मुलांना एकत्र करून आम्ही त्यांच्याबरोबर कलेची काही कामं करतो. मग चित्रकला असेल, वेगवेगळ्या कला, तर त्यांच्याबरोबर काम केलं जातं दर शनिवारी. तर ते सुरू. तुम्ही आतापर्यंत तुझा तो आत्ताचा जो हा सगळा प्रवास पाहिला, तर तुम्ही फार मातीत राहून आणि मुळाशी राहून तुम्ही काम करताय. खरं तर त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही फार मोठे आणि फार हळूहळू अशी ग्रॅज्युअल ग्रोथ होणार आहे तुमची नक्कीच.
आपण मला फक्त तुझ्याबद्दल तुला एक स्कॉलरशिप मिळाली होती इनलॅक्सची. ती काय थिएटर, ती बाहेर परदेशातली आहे? नाही, ती भारतामधलीच आहे. भारतातल्या 3 जणांना तो अवॉर्ड दिला जातो. तो अवॉर्ड आहे नाटकासाठीचा. तर मग तो तुम्ही काम करत असाल त्या ह्याच्यासाठी दिला जातो. तर त्यातनं 3 जणांची निवड केली जाते भारतातून. त्यातनं माझी निवड झाली होती. काय मग मला अवॉर्ड दिला होता तुम्हाला पुढे काम करत राहण्यासाठी तो अवॉर्ड. त्याची एक काहीतरी फेलोशिप मिळते आणि मग त्याच्या अंडर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुला काय डेव्हलप करायला आवडेल, काय कशात अजून छान गोष्ट करायला आवडेल किंवा काय शिकायला आवडेल ह्याच्यासाठी ती फेलोशिप आणि तो अवॉर्ड दिला जातो. तर मी त्याच्यात ओडिन नावाचं थिएटर आहे जे आहे डेन्मार्क मध्ये. युजिनिओ बार्बा नावाचे खूप मोठे नाटक करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी खूप कामं करून ठेवलीत. अशाच पद्धतीचं काहीच त्यांचं नाटक आहे, फिरतं ट्रॅव्हलिंग थिएटर. आणि ते असे गावागावात फिरत असताना एका गावात गेले आणि त्या गाववाल्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या इथे राहा. आणि ते तेव्हापासून त्या गावात राहत आहेत. तर ते तिथे त्यांची एक पद्धत आहे काम करण्याची किंवा बॉडीवर फिजिकली काम करण्याची. तर ती मला शिकायची होती. तर मग मी त्या फेलोशिपच्या अंडर ते शिकलं. नाही, मी आता जाईन तिथे जायची. मध्ये कोविडचा काळ होता त्यामुळे तिथे जाता नाही आलं आणि मग त्या देशाचे भारतभरातल्या मुलांना मिळते. भारतभरातल्या मुलांना 3घांना मिळते. पण भारतीयच एखाद्या फाउंडेशन कडनं मिळाले. हो, इनलॅक्स नावाचंच ती फाउंडेशन आहे. आणि ते फक्त नाटकासाठी नाही, सगळ्या आर्ट फॉर्मसाठी. हो, नक्की चेक करा. म्हणजे जे कोणी कलेशी निगडीत आहे त्यांनी सगळ्यांनी इनलॅक्स चेक करा. इनलॅक्स. गुड. आणि एक चांगली संधी तुला मिळणार आहे डेन्मार्कला जाऊन राहण्याची. खरं तर आता तुम्ही जे प्रयोग करताय सगळे ते खूपसे वेस्टर्न थिएटर सारखे आहेत किंवा त्या संकल्पनेशी निगडीत आहेत. आणि असे प्रयोग फार कमी लोक भारतात करतात. त्यातले तुम्ही काही आहात. मला असं वाटतं तुमचा जो ग्रुप आहे टायनी टेल्स, ही एक टीम आहे अख्खी. किती लोकांची आहे ही? खरं तर अशी एक टीम सच नाहीये. आम्ही सतत वेगवेगळे लोक बदलत राहतात. काही लोक येतात, काही लोक जातात. त्यामुळे असं एक ठराविक नाही. आता आम्ही साधारण एक 15-16 लोक आहोत जे एकत्र काम करतो आहोत. पण अशी ही नेमकी आमची टीम आहे. असं बरचसं काम आम्ही नाही करत, कारण मग दरवेळेला तेवढा पैसा जनरेट करणं या सगळ्या गोष्टी करणं जमतं असं नाही. तर त्यामुळे त्या प्रोजेक्टसाठी पण काही लोक आहेत. मग ती त्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. काही लोक आहेत जी परमनंटली सोबत काम करतायत. तर त्यामुळे अशी येऊन जाऊन वेगवेगळी टीम असते. आणि आम्हालाही काम करायला आवडतं, कारण खूप वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायला मिळतं. वेगवेगळ्या भागातल्या लोकांसोबत काम करायला मिळतं. मी असं वाचलं होतं कल्पेशला पण एक रंगसेतू नावाची. रंगसेतू ती काय? ती पुण्यामधल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे दिली जाते दरवर्षी. त्यामध्ये सुद्धा एकच निवडला जातो नाटक करणारा. तर तेव्हा त्याला फेलोशिप मिळाली होती. पण मग त्याची काय संधी मिळते? ते सुद्धा तसंच असतं, पण ती महाराष्ट्रापुरती निगडीत आहे की तुम्ही काम करण्यासाठीची ती फेलोशिप आहे, तुम्हाला प्रोत्साहन देणारी. तर ती सुद्धा फक्त नाटकाची नाही आहे. दृश्यकला, नृत्यकला, संगीत या सुद्धा मध्ये दिली जाते ती. आणि आपलं पुण्यातलंच आहे ते महाराष्ट्र कल्चरल सेंटर. तर ती सुद्धा नक्की चेक करा सगळ्यांनी. येस. आपण तुझा कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर जे काही सादरीकरण व्हायचं तेव्हापासून ते आतापर्यंत तुझी अवकात काय? आणि इनलॅक्स आता तू काही दिवसांनी वेस्टर्न कल्चर मधलं जे नाटक आहे ते कसं चालतंय आणि चालणार आहे याचा अभ्यास करायला जाशील. तर हा एक जरी छोटा दिसणारा असलेला प्रवास आहे तरी तो नाट्यकर्मी किंवा नाटकाची मुलं म्हणून एक फार मोठा आवाका आहे त्याला. आणि तुम्ही फार वेगळे प्रयोग करताय, खूप मातीत राहून करताय. आणि इथला जो जनजीवनाचा भाग आहे तो तुम्ही फार पुढे आणताय. कारण मी पाहिलं तुमच्या एकूणच ह्याच्यामध्ये सामाजिक भूमिका तुमची नाटक म्हणून ही तुम्ही फार प्रकर्षानं मांडताय. तर आपण आज इथे थांबूया, कारण खरं तर करिअर हाच मुख्य आमच्या द रोड टेकनचा मुख्य इश्यू आहे. त्यातले पैसे मी तुला आज नाही विचारणार, कारण किती मिळतात ह्याच्यापेक्षा आज तुमचं काम
तुम्ही फार नेटानं करताय आणि त्याच्यासाठी प्रोत्साहन देणारी मंडळी जरूर आहे तुमच्या अगदीच आजूबाजूला. आहे. आणि या माध्यमातून सुद्धाही तुम्हाला काही प्रोत्साहन मिळेल हो, हो. अशी मी आशा करते. हो, हो. आणि नक्की तुमच्या या प्रयत्नांना यश मिळो. काही दिवसांनी तुझा डेन्मार्कचा अनुभव, नक्की. त्यानंतर अजून जगभरात काय प्रयोग चालतात याचा एक आढावा आपण घेऊया. तुझ्या सोबत अजून काही तुमचे जे टीम मेंबर्स आहेत टायनी टेल्सचे, त्यांच्याशी बोलूया. पण नक्की मला तुमच्याशी संवाद करायला नक्की आवडेल. आणि फार वेगळं नाटक कसं करावं आणि त्याच्यासाठी काय तुम्ही प्रयोग करताय हे करणार आपला आजचा संवाद झाला. त्याबद्दल तुझे आभार. थँक्यू. आणि आज खरंच वेगळं जग. थँक्यू. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये आज आपण प्रतीक्षा खासनीस हिला भेटलो. त्यांची टायनी टेल्स नावाची जी कंपनी आहे त्यांचं काम कसं चालतं, अतिशय वेगळे प्रयोग ते करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतभरातल्या जे काही कलेचे फॉर्म्स आहेत किंवा विविध कला आहेत त्याचा अभ्यास त्यांचा सुरू आहे. आणि तो करणं एक कलेच्या प्रांतात राहून ते करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच आज आपण प्रतीक्षाला बोलतं केलं आणि तिच्या अनुभवातनं आज आपण नाटक म्हणजे काय, नाटक कसं करावं आणि त्याच्या मागची आपली भूमिका कशी ठरवावी याचा अभ्यास केला. आजचा भाग आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया द्या. आजचा भाग जरूर पहा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर सागा क्रिएशन द रोड टेकन करिअर पाथ मध्ये मला बोलवलं याबद्दल खूप मनापासून आभार आहेत. आणि आपण नेहमी वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो, पण करिअर म्हणून असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारी लोक आहेत आणि ती आपल्यासमोर फारशी येत नाहीत, कारण ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात वावरत असतात. तर त्यांना जमवणं, त्यांना निवडणं, इथे आणणं आणि त्यांची गोष्ट लोकांपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जे हे बघत असतील त्यांना खूप वेगळा एक वास्ट त्यांचा आवाका समोर येईल, वेगवेगळ्या क्षेत्रातले काम करणारे. तर असं काम यामधून होतंय, खूप महत्वाचं आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप आता कॉलेजमधली मुलं असतील किंवा जास्त वयाची लोक असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं तर त्यातनं काहीतरी छोटंसं इन्स्पिरेशन सुद्धा मिळू शकतं आणि वेगळंच काहीतरी घडू शकतं प्रत्येकाच्या आयुष्यात. तर अशा या सेगमेंटमध्ये मला बोलवल्याबद्दल खूप मनापासून आभार. मला खूप छान वाटलं गप्पा मारायला. खूप कॅज्युअली गप्पा मारल्या जातात, असं काही मुलाखतीचं बर्डन नाहीये ह्याच्यात. तर खूप मजा आली. थँक्यू.